श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना तुला काही विचारायचे आहे का असे विचारले. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत असे कुर्तकोटी म्हटले. त्यावर कोणते असे श्री महाराजांनी विचारल्यावर डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, उपनिषदात शाश्वत समाधान म्हणून सांगितले आहे ते आपल्याला मिळाले आहे का व आपल्याला मिळाले असल्यास आपण ते दुसऱ्याला मिळू द्याल का असे 2 प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मला शाश्वत समाधान मिळाले आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे पुष्कळ लोक येतात व ते अतिशय दुःखी असतात. त्यांचे सर्व दुःख माझ्याकडे येऊन ते सर्व सुखी व्हावेत असे मात्र मला वाटते. इतके सांगून झाल्यावर डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, हे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर झाले, पण ते उत्तर कसे हे माझ्या लक्षात आले नाही. परंतु मी न विचारताच ते लगेच म्हणाले, शाश्वत समाधान हे प्रत्येक जीवाचे खरे स्वरूप आहे. खऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषात ते पूर्णपणे प्रगट झालेले असते, परंतु ते स्वरूपच असल्याने मला ते मिळाले असे वेगळेपणाने सांगता येत नाही. मला ते मिळाले आहे की नाही हे मला माहीत नाही. या श्री महाराजांच्या सांगण्यातील हा भावार्थ आहे. परंतु ते प्रगट झाले म्हणजे त्या पुरुषात भूतदया प्रगट होते. सर्वांचे दुःख माझ्याकडे यावे व ते सर्व सुखी व्हावेत असे मला वाटते. या शब्दात ही भूतदया प्रगट झालेली सुचवली गेली आहे. याप्रमाणे शाश्वत समाधान त्यांना मिळाले होते नव्हे ते तद्रूपच होते असे पहिल्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकरिता श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना जवळ येण्यास सांगितले व तसे येऊन बसल्यावर त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तो त्यांचे देहभानच गेले. काही वेळाने त्यांना श्री महाराज पूर्वीप्रमाणे समोर बसलेले दिसले. तेव्हा काय वाटले असे श्री महाराजांनी विचारले. तेव्हा डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, मी अत्यंत आनंदाच्या अवस्थेत होतो. असा आनंद मी आजवर कधीही अनुभवला नव्हता. श्री महाराजांनी मग आता काय वाटते असे विचारले. त्यावर आता पूर्वीप्रमाणेच अवस्था आहे असे डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, पहा तुला मी दिले पण तुला ठेवता आले नाही. त्यावर डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले, मग तो आनंद कायम राहण्याकरिता काय करायला पाहिजे. श्री महाराज म्हणाले, माझ्याबरोबर चल, मी सांगतो. डॉक्टर कुर्तकोटी त्यावर म्हणाले, मला तुमच्याबरोबर येण्यास परवानगी मिळणार नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मी परवानगी काढतो व मग त्यांच्या वडिलांकडे जाऊन म्हणाले, मी स्वतः एक बायको मेल्यावर दुसरी बायको केली आहे. माझा प्रपंच आहे व व्यवहार व्यवस्थित आहे. तरी मी तुमच्या मुलाला प्रपंच व्यवहार सोडून काही शिकविणार नाही. तरी त्याला माझ्याबरोबर पाठवावे. मग त्यांच्या वडिलांकडून परवानगी मिळाल्यावर डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांबरोबर गोंदवल्यास राहण्यास गेले. श्री महाराज सकाळी 4:30च्या सुमारास उठत असत. डॉक्टर कुर्तकोटी त्यांच्याबरोबर असत तेव्हा सकाळी 3:30च्या सुमारास उठत असत व शौच, मुखमार्जन, स्नान, संध्या वगैरे सर्व उरकून श्रींच्या पहिल्या सेवेपासून हजर राहत असत. ते श्री महाराजांजवळ सुमारे 8 वर्षे होते. त्या काळात कोणीही त्यांना हे विधी करताना पाहिलेले नाही आणि त्यांच्याप्रमाणे इतर कोणीही महाराजांची शारीरिक सेवा केलेली नाही असे श्री गणपतराव दामले म्हणाले होते. सुरुवातीच्या काळात श्री महाराज प्रातर्विधीला जात असत. ती जागाही ते साफ करून ठेवीत असत. परंतु श्री महाराजांना हे कळल्यावर हे मात्र तू करू नकोस असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून तेवढे करणे बंद केले. रात्री श्री महाराज झोपल्यावर ते स्वतः झोपत असत. दिवसातील महाराजांची कोणतीही सेवा अंतरू नये ही त्यांची खटपट असे. हरद्यासारख्या ठिकाणी भर थंडीच्या दिवसात ते श्री महाराजांच्या बरोबर गेले असताना रात्री बाहेर उघड्यावर पत्रावर पाणी मारून ओला पंचा टाकून उघड्या अंगाने झोपत असत.
थंडीमुळे झोप लागून सकाळची सेवा अंतरू नये हा त्यामागील हेतू असे. साधक हो, अनुभव येण्यासाठी श्री महाराजांकडून कसा प्रतिसाद मिळत असे याचे उदाहरण पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी यांनी सांगितले. ते उदाहरण आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.